आपला अभिमान, आपला स्वाभिमान सन्माननीय लक्ष्मणजी उतेकर, आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार, या राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले, आदरणीय गुरुवर्य अरविंदनाथ महाराज, वेळेअभावी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं ते सन्माननीय सुभाष पवार, किशोर जाधव, रवींद्र मालुसरे, संजय उतेकर आणि त्यांचे सर्व सहकारी. खरं म्हणजे पोलादपूर तालुक्याचं वैशिष्ट्य सुद्धा या कार्यक्रमातून दिसून आलं. कारण सत्कार एवढे आहेत की मान्यवरांची भाषणं ऐकायला माणसंच त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सत्कार हा विचारांचा होत असतो. तुमचे हार तुरे निश्चितच त्या ठिकाणी सत्कार मूर्तीला हवेसे वाटतात, परंतु त्या सत्कार मूर्तीचा विचार हा या उद्याच्या पिढीला खऱ्या अर्थाने दिशादर्शक असतो. आणि आपल्या कार्यक्रमाच्या मागचं नियोजनाचं कारणच हे असतं की ज्या आपल्या मातीतनं मोठी माणसं झाली, छावाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मण उतेकर हे आपला स्वाभिमान झाले. संजीव धुमाळ हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये काम करतात. स्वप्नील चव्हाण असतील, ओमकार कळंबे असतील आणि संग्राम निकम असतील, यांचा सत्कार एवढ्यासाठीच आपण करतो की अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत ही लोक कशी मोठी झाली. आणि मग आपली परिस्थिती गरीब असली, हलाखीची असली तरी आपल्याला कर्तृत्व दाखवायला कुठलीच गोष्ट अडचणीची नसते, हे या मान्यवरांनी या व्यासपीठावरील या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे. खरं म्हणजे सुभाष पवार साहेब मी 20-25 वर्ष हेच आपल्याला बोलतोय की या तालुक्यासाठी सर्वांनी एकत्र झालं पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जातीपातीच्या पलीकडे जाऊन या तालुक्याला जे मागासले पण मागास तालिका म्हणून आज त्या ठिकाणी आम्हाला दुष्णती दिली जातात, ती नष्ट करायची आहे. ते सातत्याने मी बोलत असतो. आणि आजचा कार्यक्रम या जिद्दीनं, ईर्षेनं पेटून आपण सगळे उठा की येणाऱ्या काही कालावधीमध्ये पोलादपूर तालुका हा मागासलेला नसेल, यासाठी आपण सारे मिळून त्या ठिकाणी काम करू. खरं म्हणजे छावा चित्रपटाची निर्मिती करणं तेवढं सोपं काम नव्हतं. यापूर्वी अनेक चित्रपट लक्ष्मण उतेकर साहेबांचे या ठिकाणी आले गेले, परंतु हा संवेदनशील अशा प्रकारचा विषय होता. कारण आपल्याकडे इतिहास जे वाचला नाही, पाहिला नाही, ऐकला नाही, तेच लोक इतिहासावर जास्त बोलत असतात. आणि मग या संवेदनशील विषयाला हात घालत या राजाचं मोठेपण जगासमोर आणण्याचं काम आपल्या मातीतल्या माणसांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन होतं त्यावेळेला सर्व आमदार मंत्र्यांनी हा चित्रपट पाहिला आणि आज या चित्रपटाला एक वेगळं असा आयाम त्या ठिकाणी प्राप्त झाला. खरं म्हणजे मी उशिरा येणार होतो, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की लक्ष्मण उतेकर साहेब तुमची मुलाखत ऐकण्याचा योग मला या ठिकाणी आला. प्रल्हाद जाधवाने आमच्या जे महासंचालक होते, माणसाचं मोठेपण मोठा झाल्यावर माणूस नम्र काय असतो किंवा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण मी त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून पाहिलं. नाही तर थोडी माणसं मोठी झाली की लगेच फुकतात. मी कावाड कष्ट करून आलो, मी कणसर परिश्रम केला, सगळ्यांनीच आपण केले, परंतु ज्या वेळेला माणूस दुसऱ्याच्या
त्या चपलेत पाय घालून पाहतो त्यावेळेला आपल्यापेक्षा आणखी परिश्रम करणारी लोक खूप आहेत. हे स्ट्रगल वरून त्यांनी जे सांगितलं त्यात त्यांचा मोठेपणा आणि विनम्रपणा हा आपण या ठिकाणी घेऊन जायला त्या ठिकाणी पाहिजे. अपयशांना खचून न जाता प्रत्येक अपयश त्या ठिकाणी शिकवत असतो. मी त्यांची मुलाखत लिहून घेत होतो आणि आपल्याला शिकण्यात समजण्यात कोणाकडून आपल्याला काही कमीपणा नसतो. कारण मी विधिमंडळामध्ये एकदा विधानसभेत पराभूत झालो होतो, परंतु जेव्हा पराभूत होतो त्यावेळेला त्या ठिकाणी 10 विजय प्राप्त होऊन जे समजत नाही ते एकदा अपयशाने पराभव झाला की माणूस शिकत असतो. आणि म्हणून अपयशाची त्या ठिकाणी टिमकी न वाजवता मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे ईर्षेनं आज लक्ष्मण उतेकरांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आपण मोठे मोठे आकडे ऐकतो. 700 कोटीचा गल्ला या पिक्चरने केला. मलाही कुतूहल होतं लक्ष्मणजी की 700 आता मी बँकर आहे बोललो 700-800 कोटी असेल म्हणजे 10% तरी 7-8 कोटी आपल्याकडे आले. परंतु माणसाचं मोठेपण हे तुमच्या सत्तेत संपत्तीत कधीच नसतं. आणि पैसा सत्ता संपत्ती कधी आपल्याला कमवता येते, परंतु नाव आपल्याला कधीच कमवता येत नाही. किंवा नाव पैसे देऊनही आपल्याला विकत घेता येत नाही. आज पैसे कमवलेले अनेक दिग्दर्शक निर्माते असतील आम्हाला माहित नाहीत, पण आमचा लक्ष्मण उतेकर आज अख्ख्या जगाला त्या ठिकाणी माहित आहे. आणि म्हणून मला नेहमी आठवतं की मला एक बाळासाहेबांचं उदाहरण त्या ठिकाणी आठवतं की राज ठाकरे साहेब आम्हाला नेहमी सांगायचे तेव्हा मी विद्यार्थी सेनेत होतो की एकदा आपण पैसे गेले परत कमवता येतात. आपण एखाद्या इमारतीवरून खाली पडलो आपण वाचतो पुन्हा आपल्याला उभं राहता येतं, परंतु एकदा आपलं नाव गेलं ना तर परत आपल्याला नाव त्या ठिकाणी कमावता येत नाही. आणि त्याच्यामुळे नाव मिळवणं कमावणं आणि टिकवणं हे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचा आजचा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. खरं म्हणजे मी एक सेल्फ डेव्हलपमेंट वर समिती आहे, राज्य सरकारने स्वयं पुनर्विकास या विषयावर माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. माझा महाराष्ट्राचा दौरा पूर्ण झाला, नागपूरचा बाकी होता, आज होता तो. परंतु त्या ठिकाणी माझ्या गावातला तालुक्यातला कार्यक्रम आहे आणि लक्ष्मणजी उतेकर आपल्या भाषणातले जे विषय आहेत ते मला नेहमी साकारवत असतात. आपली जी खंत आहे ती माझी सातत्यानं खंत आहे आणि मी प्रयत्नही करत असतो. आणि मी फक्त भाषण देऊन बोलणार नाही तर कृतीतनं काम करणार आहे की त्या ठिकाणी आज आपण आपल्या तालुक्यात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या की आपल्याकडे चांगलं शिक्षण पाहिजे, इन्स्टिट्यूशन्स नाहीत. माझी नेहमी भाषणं असतात ज्याच्यामध्ये मी याचा उल्लेख करत असतो. आमच्याकडे चांगलं मेडिकल कॉलेज नाही, आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज नाही, आमच्याकडे नर्सिंग कॉलेज नाही, आमच्याकडे IITचं चांगलं सेंटर नाही. मग आमच्याकडे काय आहे? आमची विकासाची संकल्पनाच अजून आमची त्या ठिकाणी रस्त्यावर खडी टाका, डांबरे टाका, सभा मंडप टाका, पाण्याची लाईन दे, ह्याच्या पलीकडेच आम्ही अजून घुटमळतोय. म्हणजे अजून आम्ही आमच्या मूलभूत सुविधा हाच आमचा विकास मानतोय. माझी या ठिकाणी भरत शेठ सातत्याने विनंती असते. आज भरत शेठ मंत्री झाले, मला कधीच त्याच्याविषयी वाईट वाटत नाही की बाबा भरत शेठ मंत्री झाले, मला अभिमान वाटतो. माझ्या तालुक्यातला माणूस मंत्री झालाय, त्याचा उपयोग तालुक्याला झाला. आपण बघाल की महाडला सभा झाली, मी खरं म्हणजे कधीच त्या ठिकाणी तत्पर येऊन बोललो नव्हतो. मी राजकारणात त्यांच्या आपापसात पडत नाही. परंतु ज्या वेळेला आमच्या भरत शेठला नॅपकिन वरनं डिवचलं त्यावेळेला महाडच्या सभेत जाऊन मी सांगितलं होतं आमच्या मातीतला गुणधर्म आहे, ज्या वेळेला आम्हाला डिवचाल त्यावेळेला डबल पद्धतीने आम्ही प्रतिकार करतो. आणि ते आपल्या लोकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. लक्ष्मणजी माझा विचार आहे, मी कामाला सुरुवात केली. मी तर महाराष्ट्रावर काम करत असतो, फिरतो.
परंतु मला नेहमी खंत असतं, मी आता एका मोठ्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, ज्या जिल्हा बँकेची उलाढालच 15,000 कोटीची आहे. परंतु मी नेहमी सांगत असतो की माझ्या तालुक्यातनं एकही माणूस येत नाही की भाऊ मला काहीतरी करायचं आहे, मला पैसे उपलब्ध करून द्या. पश्चिम महाराष्ट्रातनं अनेक कारखानदार माझ्याकडे येतात, कोण 25 कोटी मागतं, कोण 50 कोटी मागतं, त्यांच्या कारखान्यांना मागतं, शिक्षण संस्थांना मागतं, त्यांच्या मेडिकल कॉलेजला मागतं. अगदी सदाभाऊ कोणतं मिलिटरी स्कूल उभं राहिलंय, त्यांना सुद्धा मी 15-20 कोटी रुपये दिले सांगलीला. बच्चू कडूंचं अमरावतीला, अचलपूरला त्या ठिकाणी संत्रा प्रक्रिया उद्योग आहे. आणि मग जेव्हा मी महाराष्ट्रभर प्रकल्पांना, योजनांना मदत करत असतो तेव्हा माझ्या मनात सातत्याने खंत असते, माझा माणूस का पुढे येत नाही. आणि हे मी आज सांगत नाही, ज्या वेळेला मी माडला किशोर धारी यांनी माझा सत्कार अध्यक्ष झाल्यावर घेतला होता 15 वर्षापूर्वी, त्या वेळेला सांगितलं माझ्या कुठल्या तरी 5 तरुणांनी पुढे या, तुम्हाला लागेल ती ताकद प्रवीण दरेकर देईल. जर तुम्ही धाडस केलं नाही, पुढे आला नाही, तर आपला तालुका गरिबीचा श्रीमंत कसा होणार. आणि ज्याने ज्याने आले पुढे आपल्याला कल्पना आहे. भरतशेठ गोगावले आणि मी गेलो होतो, आमचे गोविंद चोरगे, त्याने त्या ठिकाणी सावित्री पाण्याची कंपनी त्या ठिकाणी काढली आणि मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो म्हणून मला बोलले भाऊ बघायला यायला, कारण ते आमच्या कांदिवलीला राहायचे. बोललो आपल्या तालुक्यातल्या माणसांनी एक फॅक्टरी काढली, तर मी त्या ठिकाणी बघायला गेलो होतो. बिचारा ते जर की काय असतं ना, पाण्याचं जरच म्हणतो ना आपण, ते डोक्यावर जार ते घेऊन आपली जीप मध्ये टाकत होतं. एक मुंबईतला रूम विकला होता, काही पैसे आले, गावाकडे काही करावं या भावनेने तो आला. मी बोलला अरे तू एवढा छोटा का कारखाना केलास, वाढवत का नाही. तर म्हणा भाऊ माझ्याकडे एवढेच रूम विकून पैसे आले. मी बोललो तुझी वाढवायची इच्छा आहे, तर भाऊ पैसे कोण देणार. मग त्यावेळेला प्रवीण दरेकरला वाटलं अरे आपण राज्यभर करतोय, पण माझ्या मातीसाठी काहीतरी करण्याची संधी आली. मी त्याला बोललो मुंबईला ये. मी बँकेत बोलवलं, त्याची 2 कोटीची रिक्वायरमेंट होती. 2 कोटी रुपये मी त्या गोविंद चोरगेला दिले. बरं कसे दिले, माझा मोठेपण सांगण्यासाठी नाही मी सांगत, की तुम्हाला एकदा धाडस करायची इच्छा पाहिजे तर आमच्यासारखं मदत करतो. खरं म्हणजे त्याच्याकडे बोलतो माझा मॉर्गेज पण संपलाय. मी बोललो काळजी करू नको, मी माझ्या बंगल्याचे पेपर त्या गोविंद सरगेसाठी माझ्या बँकेत ठेवले, कारण बँक बोलले भाऊ मॉर्गेज पाहिजे, तुम्ही काही सांगाल द्या. आज तो कारखाना उत्तम पद्धतीने करतोय. आपले घाडगे ट्रॅव्हल्स वाले असतील ते अडचणीत आले, कोल्हापूरचा तुकाराम शिंदे आहे, ते हाऊसकीपिंगचा धंदा करतात. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला, मी कधीच केलेल्याचं मार्केटिंग करत नाही, परंतु जोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही पुढे येणार नाही. आज ठीक आहे, कार्यक्रम झाला, उद्योजकांचा सत्कार झाला, आपल्या एमबीबीएस मुलांचा सत्कार झाला, आपल्या सिनियरचा सत्कार झाला, जलतरणपटू त्याचा सत्कार झाला. पण हा कार्यक्रम जर या सत्कारापुरता राहिला आणि जर या सगळ्या लोकांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाणार नसू तर या सत्काराला काही अर्थ राहणार नाही. आणि पवार साहेब, हा कार्यक्रम नाही तर तुम्ही या कोल्हापूरच्या विकासाचे एक अभियान सुरू करणारी चळवळ आजच्या झवेरबंद सभागृहामध्ये उभी केली. आणि माझं सांगणं आहे, आपण कुठल्या राजकीय पक्षाचे असो, आपल्या राजकीय पक्षाचं आपापल्या ठिकाणी काम करा. आपण कुठल्याही जाती धर्माचे असो, समाजाचा आपल्या परीने त्या ठिकाणी काम करा. परंतु तालुक्याचा विकास आणि तालुक्याची उन्नती येईल त्यावेळी इतरांप्रमाणे आम्ही सारे एक आहोत. माझा तालुका पण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचंय. मी कोल्हापूरला क्षत्रिय मराठा सहकारी पतपेढी काढली. भरत शेठना बोलावलं होतं उद्घाटनाला. का काढली? छोट्या मोठ्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी. भरत शेठ, पुढच्या महिन्यात आपण माडचं ओपनिंग करतोय. कालच मला 5 ब्रांचेसना परवानगी मिळाली. आपण मंडणगडला शाखा काढतोय, आपण ठाण्याला शाखा काढतोय, आपण वसईला शाखा काढतोय, आपण बोरिवलीला शाखा काढतोय. हे कशासाठी?
या शाखा वाढल्या म्हणजे माझ्या नावासाठी नाही, तर या माझी लोक आहेत, माझ्या मातीतली माणसं आहेत. त्यांना अडचणीच्या काळामध्ये सावकाराकडे जाता कामा नये, कुठल्या मारवाड्याकडे जाता कामा नये. त्यांना मदतीचा हात देणारी संस्था असावी. मदर प्रवीण दरेकर राज्यात सरकारात काम करतोय आणि मातीतल्या माणसांना त्याचा उपयोग नसेल तर माझं मोठेपण माझ्या तालुक्यातील लोकांसाठी शून्य आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी करायच्या आहेत, अनेक संस्था आपल्याला उभा करायच्या आहेत. पवार साहेब, किशोर आणि सारी मंडळी सातत्यानं विचार करत असतो. भरत शेठ आल्यानंतर मी पहिलं भरत शेठना सांगितलं, भरत शेठ फलोत्पादन हे अत्यंत महत्वाचं खातं आहे, कोकणच्या दृष्टीनं महत्वाचं खातं आहे. काही खाती मोठी दिसतात, ती मोठी कामं असतात, मोठे पैसे असतात, परंतु काही खाती छोटी असतात, पण ती खाती दीर्घकाल अशा प्रकारचा परिणाम करणारी असतात. मला आजही वाटत शरद पवार साहेब त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते, कुठल्या पक्षाचे होते याच्याशी देणं घेणं नाही. त्याने त्या ठिकाणी 100% अनुदान झाडांना देण्याची योजना आणली होती. काही लोकांना माहित असेल, खड्डा खोदला, पाणी टाकायला, बियाण्याला, आणि त्यातनं अनेक फळबागा या राज्यात कोकणामध्ये उभ्या राहिल्या. भरत शेठचं मी अभिनंदन करेन. या भरत शेठना सांगितलं, कॅबिनेट मंत्री मी एमटीडीसीच्या कार्यालयामध्ये फलोत्पादना संदर्भात काय करणार आहे या संदर्भात बसलो होतो. भरत शेठ बोलले, भाऊ मी येतो. नाहीतर मंत्री म्हटले की अपॉइंटमेंट डायरी. भरत शेठ रस्त्यातनं हायवेला उतरून एमटीडीसीच्या कार्यालयात आले. आम्ही त्याच्यावर काम करतोय. रोजगार हमीच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, फलोत्पादनच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि मगाशी प्रकाशने उल्लेख केला ते खरं आहे की आज संधी आहे. कारण गेली 50 वर्ष आम्ही विकासच वेगळा मानतोय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूलभूत सुविधा यांनाच आम्ही विकास मानतोय. ज्या वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता येईल, ज्या वेळेला तालुक्यातल्या माणसाच्या खिशामध्ये 4 पैसे चांगल्या पद्धतीनं येतील, तो विकास त्या ठिकाणी आपल्याला आनंद देणारा आणि सुखावणारा असेल. म्हणून त्यावर सुद्धा आम्ही काम करून चांगल्या बागा कशा उभ्या राहतील, व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं आणखी जे तरुण पुढे येतील त्यांना शासनाच्या मदतीनं अर्थपुरवठा करून आणखी काही करता येईल याचं नियोजन निश्चितपणे त्या ठिकाणी सुरू आहे. कारण या तालुक्यामध्ये नेहमी आमचा मागासलेला तालुका, डी वर्ग, ड वर्गातला आमचा तालुका, हे आपल्याला त्या ठिकाणी काही भूषण नाही. आणि त्यासाठी पवार साहेब आज आपण आतापर्यंतच्या माझ्या अनेक कार्यक्रमांमधला एक दिशा देणारा असा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे मी पाहतो. आणि दिशा देत असताना जे दिग्दर्शक आहे, दिग्दर्शक म्हणजे कोण? डायरेक्शन करणार. लक्ष्मण उतेकर साहेब, आपण व्यस्तही असाल परंतु आपण भरत शेट्टी मी आहोत. आपल्या मनामध्ये जे जे पोलादपूर तालुक्याच्या विकासाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे भरत शेठ आणि मी त्या ठिकाणी स्वीकारतो. आज सुदैवानं राज्य सरकार आपल्या राज्य सरकारनं आमच्या शब्दाला वचन आहे. भरत शेठ तर स्वतः मंत्री आहे. त्या ठिकाणी भरत शेठ आणि आपल्या आदल्या रात्री विचारायचं, भाऊ कधी होतंय, काय होतंय. मला वाटलं मी पण भरत शेठ बोलणं असेल, पण आमचं इथना गेलं आणि दिल्लीत गाडी आमची थांबली. परंतु मला कधीच वाईट वाटत नाही. कामापेक्षा पदापेक्षा तुम्ही त्यावरनं लोकांसाठी काय करताय हे महत्वाचं आहे. आणि मला कधीही दुसऱ्याचं मोठेपण कमी करण्यात कधीच आनंद नसतो. माझं नेहमी स्वतःची आपण लाईन वाढवायची, स्वतःचं कर्तृत्व वाढवायचं. माझ्याकडे कोणी कार्यकर्ते असले मला किरकिर केली, तो असं करतोय, तो तसं करतोय, निगेटिव्ह बोलणारा माणूस मला अजिबात आवडत नाही. तर आपण काय करणार आहोत, आपण लोकांना काय देणार आहोत यावर विचार मंथन करून त्या ठिकाणी काम करणारी लोक त्या ठिकाणी हवीत. परंतु आपल्याकडे अजून कशा प्रकारची मानसिकता त्या ठिकाणी नाही. मी शेवटचं उदाहरण देतो. एकदा लक्ष्मणजी परदेशातले लोक आपल्या कोकणात आली होती. कोकणात आली तर आपली संस्कृती, आपल्या त्या ठिकाणी परंपरा बघायची म्हणून आपल्या किनारपट्टीवरच्या एका गावात गेले. आपल्याकडे पण आपण पावसाळा आला की आपण काळी खेकडी आपण तिकडून आणतो.
आणि हंड्यात ठेवतो किंवा कळशीत ठेवतो किंवा बादलीत ठेवतो. तर ती खेकडी होते आणि वरती झाकण नव्हतं. तर त्या ठिकाणी त्या ब्रिटिश लोकांना आलेला कुतूहल होता, अरे या ठिकाणी हे खेकडे आहेत आणि वरती झाकण नाही. तर त्यांनी कुतूहलाने विचारलं, अरे ऐसा कि ऊपर झाकण रखना चाहिए था ना. तो आवश्यकता नहीं है, वो बाहर जाने का ट्राय करेंगे तो उसका जो तंगडी आहे ती एकमेकांची तेच खेचतात. म्हणजे वर गेला की दुसरा खाली खेचतो. आणि जोपर्यंत ही आपल्याकडे त्या ठिकाणी मानसिकता आहे, आपण वाढवून घेऊ थोडी वेळ. तर ही मानसिकता काढून आपण त्या ठिकाणी, आणि बरेचसे म्हटल्यावर कोण थांबवणार आहे त्यांना, आपण जमत वाढवून घेऊ. त्यामुळे मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण शेवटी कार्यक्रम हा तुझ्यांचा नसतो. आम्ही येतो कशासाठी, सांगतो तुम्हाला काय, तुम्ही काय घेऊन जाता, तुम्ही कृती करता, यासाठीच आपण कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माननीय भरत शेठ यांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो.